आज दुपार सायकल घेऊन आमची पलटण निघाली शेतावर जायला. का ते तुम्हाला पुढे माहीत पडेलच. तर आमची तन्वीबाई सकाळपासून आमच्या मागे लागलेली की मला ताडफळ खायला घेऊन चला, म्हणून आम्ही शेतावर आलेलो. ताडफळ खायला तर आलो, पण वरती चढायला कोण नाही. दादा बोलला का मी चढून बघतो, जमलं तर जमलं. अर्ध्या माळावर चढला, पण अजून वरती चढायला त्याला काही जमेना, म्हणून तो खाली उतरला. आता बरं करायचं काय, माळावर चढायला तर कोण नाही. चला बरं घरी जायला निघणारच होतो, तेवढ्यातच रस्त्याला नदीत जाताना जयेश दादा दिसला. मग त्यालाच बोलवलं आणि चढवलं माळावर. दादाला कसं जुना एक्सपिरियन्स ना झाडावर चढायचा, त्यामुळे तो पटापट वरती चढला आणि पाडली ताडफळं पाडली तशी तन्वी लगेच घेऊन आली आणि लगेच फोडून मागितल्याने लागली खायला. सर्व ताडफळं एका जागेवर जमा केले आणि आम्ही पण ताडगोळे खायला सुरुवात केली. उन्हाळ्याच्या दिवसात ताडगोळे खायला मजाच वेगळी नाही का. या वर्षी तुम्ही ताडगोळे अजूनपर्यंत खाल्ले की नाही ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा हा का. आम्हाला ताडफळं खायची तेवढी खाल्ली आणि बाकीची घेतली घरी न्यायला. ताडफळं बरं पाळता येतील का नाही, त्यामुळे आम्ही काही नेण्यासाठी पण आणलेलं नव्हतं. पण मनोजने सायकलवरच अर्धी ताडफळं ऍडजस्ट करून घेतली आणि मग बाकीचे आम्ही हातात घेतली. चला तर मग आता बाकीचे ताडफळं आहेत ते आम्ही घरी जाऊन खातो.